नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. पहिलं तर सगळ्यांना सॉरी, मी रेग्युलर यूट्यूबवरती व्हिडिओज नाही बनवत आहे कामामुळे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे. पण मी ट्राय करतो की आजपासून आपण रेग्युलर एक तरी व्हिडिओ, फुल फ्लेज लॉंग व्हिडिओज टाकूया जो इन्फॉर्मेटिव्ह असेल आणि ज्याच्याने तुम्हाला योग्य ती माहिती भेटेल. तर व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा एकच रिक्वेस्ट की आता रेग्युलर व्हिडिओज बघायला भेटतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या मला तुम्ही मेसेज करू शकता, कमेंट करू शकता. माझं इंस्टाग्रामचं लिंकसुद्धा टाकून ठेवतो मी, जिथे आपले रेग्युलर व्हिडिओज येत आहेत, शॉर्ट्स व्हिडिओ, रील्स, शॉर्ट रील्स येत आहेत, तर ते तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता प्रत्येक डेली टू डेली अपडेटसाठी. तर चला जाऊया आजच्या आपल्या या व्हिडिओकडे. तर आजचा हा व्हिडिओ हा म्हाडाची मुंबईमधली जी लॉटरी येणार होती 2025मध्ये ती डिले झाली त्याच्यावरती, आणि आता जी येणार आहे म्हाडाची मुंबई 2026 मधली लॉटरी त्याच्यावरती, आणि अजून काय काय चेंजेस झालेत, कुठल्या लोकेशन्स आहेत, कोणाला फायदा होणार आहे, कशी पेमेंट सिस्टम आणणार आहे, नवीन इंट्रोड्यूस केलेली एक्सपेक्टेड आहे, ते एक मी डिस्क्लेमर टाकून ठेवतो. तर या सगळ्या गोष्टी बघूया. तर चला सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला. तर म्हाडाने 2025मध्ये 4 ते 5 हजार घरांची लॉटरी काढणार होती, बट पुरेशी घरं अजून पूर्ण नसल्यामुळे आणि अजून जसं इलेक्शन्स वगैरे आलेत त्या गोष्टी झाल्यामुळे तर आता ही जी सोडत आहे ती निघणार आहे एप्रिलमध्ये. मार्चमध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल, सगळ्या डिटेल्स आपल्याला भेटतील, आणि एप्रिलमध्ये 2026मध्ये ही सोडत निघेल. अंदाजे 4 ते 5 हजार घरं आहेत. ह्याच्यामध्ये पूर्ण काम झालेली घरं जी आहेत ती भरपूर कमी आहेत. तर जी कामं अजून चालू करणार आहेत, जी कामं चालू केलेली आहेत, ज्यांचं काम पूर्ण होणार आहेत, अशी घरं सुद्धा त्यांनी इन्क्लूड केलेली आहेत. आता आपण जाऊया, आणि जी पेमेंट सिस्टम आहे ती पेमेंट सिस्टम सुद्धा EMI सारखी आहे, म्हणजे पूर्ण पैसे एकत्र नाही भरायचे आहेत. तर ती एक चांगली गोष्ट आहे, पण ती एक्सपेक्टेड आहे हे मी सांगून ठेवतो. तर आता आपण जाऊया, ज्या आपल्याला 3 लोकेशन्स माहिती आहेत ज्या जिथे घरं आहेत त्या डिस्कस करूया आपण पहिला. तर पहिली आहे विक्रोळी कन्नमवार नगर लोकेशन, विक्रोळी ईस्ट कन्नमवार नगर, जिथे टोटल 1300 घरं आहेत. त्यातली जी 84 घरं आहेत ती रेडी टू मूव्ह इन घरं आहेत, आणि बाकीचे घरांचं काम चालू आहे. एक्सपेक्टेड 1 ते 1.5 वर्षामध्ये हे काम कम्प्लीट होईल. आता आपण जाऊया सेकंड लोकेशनकडे, जी आहे प्रतीक्षानगर सायन. तिकडे काम चालू आहे. एक्सपेक्टेड 500 घरं आहेत तिकडे. ओके, त्याचा सुद्धा आपल्याला डिटेल्स नंतर कळतील, आणि आपण व्हिजिट सुद्धा करणार आहोत सगळ्या लोकेशन्सला. आता जाऊया आपल्या तिसऱ्या लोकेशनकडे, जी आहे गोरेगाव पत्राचाळ सिद्धार्थनगर, जिथे टोटल 2500 घरं आहेत. पण ही जी 2500 घरं आहेत त्यांची जी एक्सपेक्टेड कम्प्लिशन आहे ती 2028 एंड किंवा 2029 मिड असं आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही गोष्टी त्या प्लॅनिंग करून ठेवा. ओके, आता आपण ही गोष्ट क्लिअर केली. आता जाऊया पुढच्या गोष्टींकडे, जी अतिशय उपयुक्त सुद्धा आहे काही जणांसाठी किंवा बहुतांश जणांसाठी, जी एक्सपेक्टेड आहे. EMI पेमेंट. तर EMI पेमेंटमध्ये तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. आता जर 20 माळ्याचं घर बांधत आहे, तर जेव्हा त्यांचं बांधकाम स्टार्ट होणार, जेव्हा ते स्टार्ट करणार, तेव्हा ते स्टार्ट झाल्याचं काम झालं 20%, तेव्हा तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर 7 माळे झाले त्यांचे, त्याच्यानंतर 20% तुम्हाला पे करायचे. 14 माळे झाल्यानंतर 20% पेमेंट करायचं आहे. 20 माळे, 21 माळे, जी डेडलाईन होती 20 माळ्याची, ते पूर्ण झाल्यानंतर 20% पेमेंट करायचं आहे. आणि जेव्हा म्हाडाच्या हाती ऑक्युपन्सी सर्टिफिकेट येईल तेव्हा 20% पेमेंट करायचं आहे. तर हा एक्सपेक्टेड नवीन रोल आउट ते करणार आहेत, जो उपयुक्त सुद्धा आहे. पण ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपरली फायनान्शियल प्लॅनिंग करावी लागेल, कारण घर का तुम्हाला 1-1.5 वर्षात नाही भेटणार, ॲटलिस्ट 2-3 वर्ष लागतील. तर त्याप्रमाणे तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागेल की कशा करायच्या गोष्टी, कोणत्या गोष्टींवरती भार द्यायचा आहे. तुमचं मनी मॅनेजमेंट प्रॉपरली पाहिजे, आणि सगळ्या गोष्टी एकत्र तुम्हाला करून त्या प्रॉपरली तुमची सेव्हिंग्स सुद्धा पाहिजे. तर त्या प्रकारे तुम्ही करू शकता. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या पॉईंटकडे, जे आहे की ही लॉटरी कोणासाठी उपयुक्त आहे. तशी तर ही लॉटरी माझ्या मते, हे माझं पर्सनल मत आहे की ही लॉटरी सर्वसामान्यांसाठी आहे. पण जे थोडे फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, ज्यांची फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं आहे, जे लोक वाट पाहू शकतात अजून पुढचे 2 ते 3 वर्ष,
ओके, की घर भेटण्यासाठी 2028-29 लागेल. तोपर्यंत जे लोक वाट पाहू शकतात त्या लोकांसाठी आहे, ते लोक वाट पाहू शकतात. पण अजून एक गोष्ट मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की जेव्हा लॉटरी येते तेव्हा सगळे लोक डॉक्युमेंटच्या पाठी लागतात. मी लास्ट व्हिडिओज माझे बनवलेले त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं की तुमच्या डॉक्युमेंट्स ज्या आहेत त्या सगळ्या प्रॉपरली ठेवा. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मेन करून डोमिसाईल सर्टिफिकेट जे 2018 नंतरचं पाहिजे त्याच्यासाठी आत्ताच अप्लाय करून ठेवा, ज्यांनी अप्लाय नाही केलेलं आहे ते. त्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट जे असेल 24-25 तर मार्च एप्रिलच्या अगोदर येत आहे, तर माईट बी असं पण असू शकतं की 25-26 असेल करून, पण मोस्ट प्रॉब्ली 2024-25च असेल, एक्सपेक्टेड आहे. आणि अजून ज्या पण आहे तुमचं कास्ट म्हणजे जे लोक येतात, कास्ट व्हॅलिडिटी, तुमचं कास्ट सर्टिफिकेट प्रॉपरली हवं आहे. नंतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलं की प्रधानमंत्री आवास योजने ऑफलाईन जो फॉर्म भेटतो तो फॉर्म करून घ्या तुम्ही अगोदरच. म्हणजे या गोष्टी डॉक्युमेंट्स तुम्ही जर तयार ठेवलात तर एक 100% मी नाही बोलू शकत, पण चला 90-95% चान्सेस असतात की तुमची लॉटरी लागण्याची चान्सेस असतात. तर या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला आज सांगायच्या होत्या. आपला अजून उद्या कोकण मंडळाच्या जी लॉटरी आहे त्याच्याबद्दलच्या डिटेलसाठी एक व्हिडिओ येईल उद्या, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि आता या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही माहिती भेटली असेल, एक इन्फॉर्मेटिव्ह काही इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपरली भेटली असेल, तर जे नॉन फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की फॉलो करा. आता रेग्युलर व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. आपले शॉर्ट्स व्हिडिओज असतात ते तर चालूच असतात, पण रेग्युलर व्हिडिओसाठी आता जास्त भार देतोय, तर ते सुद्धा तुम्हाला रेग्युलर बघायला भेटतील. लोकेशन वाईज आपण जाणार आहे गोरेगावला, सायनला, विक्रोळीला, तर ते व्हिडिओजसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. आणि अजून ज्या पहिल्या लोकेशन त्यांचे ठरलेले आहेत त्या लोकेशनवर सुद्धा आपण जाऊन व्हिडिओज बनवणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते मेसेज करून ठेवा. इंस्टाग्रामची लिंक टाकून ठेवतो, तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे DM करा, मी तिथे तुमच्या या गोष्टी असेल तर रिझॉल्व करेन. तोपर्यंत सगळ्यांचं धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुन्हा असाच एक नवीन चांगला व्हिडिओ घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.